संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा दौंड तालुक्यातील वरवणमधील मुक्काम उरकून पुढे उंदवडीच्या दिशेने प्रस्थान होते। टाळ मृदुंगाच्या गजरात विठुरायाच्या जयघोषात भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाने रोटी घाट सर केला। पालखी रथाला 7 बैलजोड्या जोडल्या होत्या। रोटी घाटातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी। जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा खरं तर आता रोटी घाटामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळते। खरं तर लाखो भाविकांनी खरं तर हा रोटी घाट गजबजून गेला आपल्याला पाहायला मिळते। हा जो परिसर खरं तर हा वारकरी गजबजून गेला पाहायला मिळते। जर आपण पाहिलं तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा खरं तर रोटी घाट सर करतो। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 7 बैलजोड्या खरं तर या पालखी रथाला जोडलेला आहेत आणि हा पालखी रथ खरं तर आता उन्नतीच्या दिशेने खरं तर मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते। एकूण जर आपण पाहिलं तर टाळ मृदुंगाच्या गजरात खरं तर हा रोटी घाट वारकऱ्यांनी गजबजून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जिकडे नजर जाईल तिकडे खरं तर रोटी घाटामध्ये खरं तर हे जे काय वारकरी आहेत हे वारकरी खरं तर आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच जर आपण पाहिलं तर आजचा जो काय वरवणमधील जो काय मुक्काम आहे हा मुक्काम उरकून खरं तर तुकाराम महाराज पालखी सोहळा खरं तर आता पंढरपूरच्या दिशेने खरं तर रवाना झालाय आणि या मार्गावरील रोटी घाट हा खरं तर पहिलाच घाट आहे आणि हा रोटी घाट तर खरं तर जे काही लाखो वारकरी खरं तर गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आता या रोटी घाटची खरं तर सर केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। खरं तर वारकऱ्यांमध्ये उत्साह असल्याचं पाहायला मिळतं, वारकऱ्यांमध्ये आनंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर विठुरायाच्या जयघोषात खरं तर वारकऱ्यांनी हा रोटी घाट सर केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। विनोद गायकवाड, लोकशाही रोटी घाट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।